गुड मॉर्निंग. मी अरुणा चौधरी माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते आणि तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर आजपासून आपलं मराठी नवीन वर्ष चालू होणार आहे आणि मला गुढी उभारायची आहे. तर त्याआधी मी जेवण बनवून घेणार आहे आणि मग नंतर मस्त तयारी करून गुढी उभारणार आहे. तर मी लवकर उठली, वेळेमध्ये मला गुढी उभारायची, दारात रांगोळीसुद्धा काढायची. तर ना इथे कांदा परतून घेते मी, मला मसाला करायचा आहे. इथे आंबे भिजत ठेवलेत मी आमरस करण्यासाठी आणि इथे हे चणे रात्रभर भिजवून घेतलेले आहेत. तर इथे कांदा खोबरं भाजून घेतले, त्याच्यामध्ये लसूण आलं, एक हिरवी मिरची कोथिंबीर टाकली, बारीक वाटणार आहे आणि हाच मसाला मी मसाले भात आणि चण्या मसाल्यासाठी वापरणार आहे. तर ना इथे हा मसाला वाटून ठेवला आहे मी. 1 वाटी तांदूळ घेतला इंद्रायणीचा आणि वाटाणा, बटाटा आणि फ्लॉवर टाकणारे मसाले भातात, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि कढीपत्ता. तर ह्याचे 2 भाग करणारे, भाजीला पण वापरणारे, मसाले भाताला पण वापरणार. तर सुक्या मसाल्यांसाठी ना मी हा एक डब्बा आणलाय. तर त्याच्यातलं मी तमालपत्र वापरणार आहे आणि दालचिनी. तर कांदा टोमॅटो चांगला परतून घेतलाय. त्यामध्ये फोडणीला तमालपत्र, दालचिनी, जिरं टाकलं होतं, कोथिंबीर, कांदा आणि टोमॅटो. तर आता यामध्ये मसाले टाकते. तर पाव चमचा हळद, 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा घरगुती लाल तिखट, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला आणि पाव चमचा गोडा मसाला. आणि आता चवीप्रमाणे यामध्ये मी मीठ टाकणार आहे. तर मीठ मी यामध्ये 1 चमचा टाकणार आहे, म्हणजे हे 2 अर्धे चमचे मी टाकलेले. तर हे जरा आता मिक्स करून घेते. मिक्स करून झालेलं आहे. तर यामध्ये मी हा 1 चमचा आणि हा अर्धा चमचा, तर 1.5 चमचा फक्त मी मसाला टाकते. तसं नाही टाकलं तरी छानच होतो मसाले भात, पण आता मसाला वाटणारच होती मी, तर म्हणून यामध्ये पण थोडासा टाकला. चांगलं मिक्स करून घेणार आहे. आता यामध्ये धुवून घेतलेल्या भाज्या, तुमच्या आवडीप्रमाणे ना यामध्ये तुम्ही भाज्या ॲड करू शकता. मला थोडासाच मसाले भात बनवायचा आहे. भाजी सुद्धा एक 2-3 माणसांची, त्या प्रमाणात मी सर्व घेतलेलं आहे सामान. तर चांगलं मिक्स करून घेणार आहे भाज्या टाकून घेतल्यानंतर. भाज्या चांगल्या परतून झाल्यात. आता यामध्ये तांदूळ टाकते. 1 वाटी तांदूळ जो स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तर आता हा भात पण चांगला ना मसाल्यामध्ये चांगला एकजीव करून घ्यायचा आहे. तर भात चांगला मिक्स केलाय. 1 वाटी तांदूळ होतं, तर 2 वाटी मी यामध्ये पाणी टाकते. चांगलं मिक्स करून घ्यायचंय. झाकण लावायचंय कुकरचं आणि 2 शिट्ट्या घ्यायच्या. तर कुकरला मी मसाले भात लावलेला आहे आणि आता कुकरमध्येच मी चण्याची भाजी करणार आहे. चना मसाला तर सेम पद्धतीनेच करणार आहे, फक्त त्यामध्ये खडे मसाले वगैरे नाही टाकणार. तर मी आता हीच एवढीच रेसिपी दाखवणार आहे, कारण ब्लॉग खूप मोठा होऊन जातो.
तर इथे मी चना मसाला करते तर सेम कांदा टोमॅटो वगैरे परतून घेतलं आहे, मसाले सर्व परतून घेतले आहेत, त्याच्यात धुतलेले आणि भिजवलेले हे चणे घालून घेतलेत. तर पाणी टाकलेलं आहे 1-1.5 ग्लास. थोडीशी अशी लपतफीत अशी मला ही भाजी करायची आहे आणि कुकरला चांगल्या 5-6 शिट्ट्या घेणार आहे. कधी कधी चणे नाही शिजत. यानंतर मी पटकन आमरस करून तो फ्रीजमध्ये ठेवून दिला आणि मग पीठ मळलं, गव्हाचं पीठ. त्यामध्ये थोडासा रवा टाकलेला आहे. म्हणजे किती वेळाने मी पुऱ्या करेल आता माहिती नाही पूजा झाल्यानंतर. म्हणजे पीठ जे आहे ना खूप जास्त असं पातळ नाही होणार, घट्टच राहील. तर इथे ना मी ही रांगोळी काढली आहे आणि मस्त याच्यामध्ये फुलं ठेवली आहेत. हॅपी गुढीपाडवा बेटा. हॅपी गुढीपाडवा. तर ही जी साडी आहे ना माझ्या मिस्टरांनी मला इंदोरवरून आणली आहे. तर ही महेश्वरी सिल्क साडी आहे. तर इथे मी ना पुऱ्या करून घेते. तर आधी नैवेद्यासाठी करते गुढीला देवाला. तर सर्व जेवण मी ऑलरेडी केलेलं आहे, तर ते पुन्हा मला गरम करता येतं, की भाजी म्हणा किंवा भातसुद्धा थोडासा गरम करून देता येईल. पण पुऱ्या ज्या आहेत ना थंड चांगल्या नाही लागत, त्याच्यामुळे शक्यतो मी जेव्हा जेवायला बसायचं आहे तेव्हाच गरम गरम पुऱ्या करते. तर पुऱ्या, त्याबरोबर आमरस, श्रीखंड, मसाले भात, मस्त कुरडई तळलेली आहे मी आणि चण्याची भाजी. तर मस्त हे मी आता जेवण केलेलं आहे आणि गुढीपाडवा म्हटल्यानंतर श्रीखंड पुरी आलंच. तर पहिले कधी आमरस करत नव्हते, कारण जेव्हा अक्षय तृतीया असते ना तेव्हा खूप जण तेव्हापासून आंबे खायला सुरुवात करतात, पण आम्ही खातो. तर मग मी मार्केटमधून आंबे आणलेले काल आणि मग त्याचाच मी मस्त आमरस बनवला आहे आणि मस्त आता या प्लेटमध्ये सर्व करते. तर देवासाठीचे नैवेद्य जे आहे दिलेले आहेत देवाऱ्यात ठेवून, गुढीला ठेवून, आणि आता घरातल्यांसाठी मस्त आता हे जेवण मी सर्व करते आहे.
तर अशा प्रकारे गुढीपाडवा आमचा साजरा करून झालेला आहे. तर मी आता जेवली. तर पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.